सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये निसर्गाचा अद्भुत नजारा, धुका आणि पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललं। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी, राधानगरी धरण 82% भरलं। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, 5000 क्युसेकनं कोयना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। 105 टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणामध्ये सध्या 75 टीएमसी पाणी साठा। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची संततधार, चांदोली धरणामधून 8530 क्युसेक पाण्याचा विसर्ग, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यात सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, सावित्री नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीमधील 3 नद्या इशारा पातळीवर, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला देखील पूर, शास्त्री नदीचं पाणी जवळपासच्या शेतात शिरलं। रत्नागिरीमध्ये काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ, लांजा तालुक्यातील अंजराणीमधील दत्त मंदिर देखील पाण्याखाली, दत्त मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी। रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तर मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यामधील 3 नद्या इशारा पातळीवर, राजापूरमधील गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच। संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीला देखील पूर, सोनवी नदीचं पाणी संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेमध्ये शिरलं, रामपेठ बाजारपेठेमधील काही दुकानंही पाण्याखाली। रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातल्या मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं, गड नदीचं पाणी मागजन बाजारपेठेत, गड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीचं रौद्ररूप समोर, नदीचं पाणी पात्राबाहेर, बागायती शेतीमध्ये पाणी घुसलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती, मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेला दुचाकीसह पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढलं। रायगडमधील नागोठणे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं, अंबा नदीची पातळी 9.20 मीटरवर पोहोचली, बाजारपेठ कोळीवाडा या परिसरामध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। रायगडच्या नागोठणेमध्ये पावसामुळे दाणादाण, रिलायन्स प्रकल्प परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं, कंत्राटी कामगारांच्या शेकडो दुचाकींचं नुकसान। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसानं झोडपलं, म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल पाण्याखाली। रायगड जिल्ह्यामधीलच धाटाव गावामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला, पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ, गावातील हनुमान मंदिरात देखील पाणी शिरलं।